नमस्कार. आज आपण ए-व्ही फिशुला या सर्जरीसाठी कन्सल्टेशन करण्यासाठी आला आहात. तर त्यापूर्वी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ए-व्ही फिशुला ही सर्जरी किडनी डिसीजचं समाधान नसून एक साधन आहे. म्हणजे ए-व्ही फिशुला सर्जरीमुळे तुमचं डायलिसिस करण्याचं जे प्रोसेस आहे ती सोपी होते. पण ह्या सर्जरीमुळे तुमचा आजार बरा होत नाही. तो फक्त डायलिसिस सोपं करण्याची ही सर्जरी आहे. ए-व्ही फिशुला ए म्हणजे आर्टरी, व्ही म्हणजे व्हेन. म्हणजे आर्टरी म्हणजे जेव्हा आपण इथे हात लावतो, तेव्हा आपल्याला जोरात पल्सेशन जाणवतात. तर ती असते आर्टरी आणि वेन म्हणजे ज्या निळ्या रंगाच्या ज्या वेन आपल्याला दिसतात त्याला आपण वेन म्हणतो. तर ए-व्ही फिशुला सर्जरीमध्ये आपण ह्या आर्टरीला वेनसोबत जोडतो. ही सर्जरी आपण एकतर रिस्ट जॉइंटला करतो किंवा एल्बो जॉइंटला करतो. तर जेव्हा आपण आर्टरी आणि वेन ह्या जॉइन करतो, त्याच्यामुळे आर्टरीमध्ये असलेला जो मोठ्या प्रमाणाचा फ्लो आहे, तो काही प्रमाणात वेनमध्ये जातो आणि या फ्लोमुळे वेन थोडीशी मोठी होते आणि ही वेन मोठी झाली, तर आपल्याला आपलं ऑपरेशन सक्सेस होण्यास मदत होते. कारण की त्या मोठ्या वेनमध्ये आपण जी डायलिसिसची निडल आहे, ती इझिली आपण इन्सर्ट करू शकतो आणि काढू पण शकतो. त्याच्यामुळे ए-व्ही फिशुला सर्जरीची ही बाब समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ए-व्ही फिशुला सर्जरीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. हाताचा व्यायाम. ह्यात आपण 2 प्रकारचे व्यायाम करतो. एक म्हणजे स्माइली बॉलचा व्यायाम, ज्याच्यात आपण स्माइली बॉल हातात ठेवून बोटे उघड-झाप, बंद चालू करतो आणि ही आपल्याला उघड-झाप कमीत कमी 10 वेळा एका तासात आणि दिवसभरात 100 ते 200 वेळा केलं, तर आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतो. कारण की त्याच्यामुळे वेन ज्या आहेत त्या मोठ्या होतात. दुसरा व्यायाम म्हणजे एखादी थोडीशी जड वस्तू आपण घ्यावी आणि एल्बोला आपण असं जवळ आणि लांब घ्यावं. फ्लेक्स आणि एक्सटेंड करावा. त्याच्यामुळे ह्या वेन ज्या आहेत, ह्या पण मोठ्या होण्यास मदत मिळते. त्याच्यामुळे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे एक्सरसाइज. हे एक्सरसाइज आपल्याला ऑपरेशनच्या अगोदर पण करायचे आहे, ऑपरेशनच्या नंतर पण करायचे आहे. ए-व्ही फिशुला सर्जरीमध्ये पाण्याचं प्रमाण, जेवणाचं प्रमाण, काय खावे, काय नाही खावे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्या नेफ्रोलॉजिस्ट किंवा फिजिशियन डॉक्टर जे असतील त्यांच्या सल्ल्यानुसार करणं फार गरजेचं आहे आणि बी-पी, शुगर, थायरॉईड या गोष्टीचा आपण गोळ्या व्यवस्थित टाईमावर घेतल्यावर ए-व्ही फिशुला सर्जरी ही सक्सेस होते. नाहीतर ही सर्जरी फेल पण होऊ शकते आणि हे सर्जरीचा फेल्युअरचं प्रमाण पूर्ण जगात आपल्याला आढळून येतं. कारण की काही पेशंट डॉक्टरांनी दिलेल्या सूचना ह्या पाळत नाही. त्याच्यामुळे ए-व्ही फिशुला सर्जरीबद्दल आपण जाणून घ्यावे आणि ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या काळजी आहे, जसे की वारंवार डॉक्टरांना दाखवायला येणे, हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते डॉक्टरांना विचारावं आणि त्यांचे उत्तर जे आहेत आणि त्यांनी दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा सूचना ज्या आहेत त्याचं काटेकोरपणे तुम्ही पालन करा. धन्यवाद.